ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी एक महिला दिसत आहे तिने एक असा गुन्हा केला आहे की ज्याबद्दल जाणून घेतल्यावर अनेक लोक तिचे समर्थन करत आहेत, पण लोक म्हणत आहेत की जे तिनं केलं ते एकदम योग्य केलं, परंतु तरीही कायदा म्हणतो की तो एक गुन्हाच आहे आणि कोणत्याही गुन्ह्याचं समर्थन कधीही कोणत्याही प्रकारे करता येत नाही। नेमकं घडलं असं की ही महिला गेल्या 10 वर्षापासून एका मुलासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, पण अचानक असं काही घडलं की या 10 वर्षाच्या जुन्या नात्याचा असा भयानक आणि वेदनादायक अंत झाला ज्याची कल्पना कदाचित तिच्या पार्टनरने सुद्धा कधीच केला नसेल। पण प्रश्न हा आहे की या प्रकरणात सगळे लोक आरोपीच्या बाजूने का उभे आहेत आणि पीडितासोबत जे घडलं ते चांगलंच झालं असं लोक का म्हणत आहेत? मला वाटतं कुठेतरी दोघं पण या परिस्थितीला जबाबदार आहे। चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करूया आणि जाणून घेऊया यामागचं नेमकं सत्य। नमस्कार, माझं नाव वैभव आणि तुम्ही आज पाहत आहात सूर्यप्रताप सिंग मर्डर केस। ही गोष्ट 2012च्या आसपास लखनौच्या जनकपुरी भागातून सुरू होते। त्यावेळी सूर्यप्रताप सिंग साधारण 19-20 वर्षाचा होता। स्वतः शिक्षण घेत होता आणि घराला हातभार लावण्यासाठी तो ट्युशन क्लासेस चालवायचा। याच दरम्यान त्याची भेट रत्नादेवी यांच्याशी झाली। त्यावेळी रत्ना यांचं वय 33-34 वर्ष होतं। रत्ना यांचे पती राजेंद्र कुमार हे जनगणना विभागामध्ये क्लर्क म्हणून ड्युटीला होते। ते दिवसभर ऑफिसमध्ये असायचे आणि घरी रत्ना त्यांच्या 2 लहान मुलींसोबत असायच्या, एक 5 वर्षाची आणि दुसरी 3 वर्षाची। सूर्याने रत्ना यांच्या मोठ्या मुलीला शिकवण्याचा प्रस्ताव दिला होता आणि पतीच्या संमतीनंतर तो त्यांच्या घरी येऊन ट्युशन शिकू लागला। पुढचे 2 वर्ष सर्व काही एकदम सुरळीत चाललं होतं। सूर्याचा स्वभाव शांत होता आणि मुलींशीही त्याचे वागणं एकदम व्यवस्थित होतं। पण 2014मध्ये रत्ना यांचे पती राजेंद्र यांचा आधी मद्यपानामुळे लिव्हर खराब होऊन त्यांचा मृत्यू झाला। रत्ना आता एकटा पडल्या होता। 2 लहान मुलींची जबाबदारी आणि त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना एकदम भासत होती। अशा कठीण काळामध्ये सूर्या त्यांचा आधार बनला। जरी त्यांच्या वयात मोठे अंतर होते, रत्ना 35ची आणि सूर्य 21चा, तरीही त्यांच्यात जवळीक एकदम वाढू लागली होती। जेव्हा शेजारी आणि नातेवाईकांना या नात्याची कुणकुण लागली तेव्हा विरोध सुरू झाला। सूर्याच्या पालकांनी हे नाते स्वीकारण्यास एकदम नकार दिला होता, तर रत्ना यांच्या माहेरच्यांनी सुद्धा सूर्याला ताकीद दिली होती। पण सूर्याने आपल्या कुटुंबाशी एकदम संबंध तोडून टाकले आणि तो पूर्ण वेळ रत्ना आणि त्यांच्या मुलीसोबत राहू लागला होता। त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं आणि एका खाजगी कंपनीत तो नोकरीसुद्धा करत होता। 2010मध्ये त्यांनी एक फ्लॅट विकत घेतला। बाहेरच्या लोकांना वाटू नये की ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत म्हणून कागदपत्रावर त्याने रत्ना यांना एक भाडेकरू म्हणून दाखवलं, पण प्रत्यक्षात ते एका कुटुंबासारखे राहत होते। असं म्हटलं जातं की तो फ्लॅट घेण्यासाठी रत्ना यांनी आपले सर्व दागिने आणि FDचे पैसे सुद्धा दिले होते। वेळ निघत गेली आणि मुली मोठ्या झाल्या। सूर्य आता घरात एका बापाची भूमिका निभावत होता, पण हळूहळू त्यांचं वागणं सुद्धा बदलत होतं। तो मुलींच्या कपड्यावर, मुलींच्या मोबाईल वापरण्यावर आणि बाहेर जाण्यावर सुद्धा तो कडक निर्बंध लावत होता। सुरुवातीला रत्नाला वाटलं की तो काळजीपोटी हे सर्व करत आहेत, पण लवकरच त्याचं हे वागणं छळाचं रूप सुद्धा घेऊ लागलं होतं। तो कधी कधी मुलींना घरात कोणून बाहेरून कुलूप लावून जात होता। 7 डिसेंबर 2025च्या रात्री 11च्या सुमारास फ्लॅटमध्ये एकदम तणावाचं वातावरण होतं। त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये खूप वाद झाला होता। सूर्याने रत्ना यांच्या 17 वर्षाच्या मोठ्या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला होता। फोनमध्ये एका मुलाचा फोटो पाहून तो खूप संतापला आणि त्याने मुलीशी वाद घालण्यास सुरुवात केली होती। दुसरीकडे मालमत्तेच्या विषयावरून सुद्धा रत्ना आणि सूर्या यांच्यामध्ये आधीच वाद सुरू होते। रत्ना यांना तो फ्लॅट स्वतःच्या नावावर हवा होता, कारण त्यात त्यांचे पैसे जे लागले होते। त्या रात्री रागाच्या भरात सूर्याने मुलीला ओढत खोलीत नेले। हे पाहून धाकटी मुलगी खूप घाबरली होती आणि तिने सर्व काही आईला सांगितलं होतं। घरात एकदम आरडाओरडा सुरू झाला होता, पण शेजाऱ्यांनी नेहमीचेच हे भांडणं आहे म्हणून समजून दुर्लक्ष केलं होतं। मात्र यावेळी रत्ना यांचा संयम एकदम सुटून गेला। त्यांनी किचनमधून चाकू आणला आणि दोन्ही मुलींना सूर्याला पकडून ठेवण्यास सांगितलं आणि मुलींनी त्याला पकडताच रत्ना यांनी सूर्यावर एकदम वार केले। खांद्यावर, गाळ्यावर, अनेक ठिकाणी त्याला शरीरावर जखमा केल्या आणि काही क्षणातच सगळं एकदम शांत झालं। या घटनेच्या 10 तासानंतर म्हणजेच 8 डिसेंबरच्या सकाळी 9 वाजता रत्ना यांनी स्वतः 112 नंबरवर कॉल केला आणि सांगितलं, मी खून केला आहे, मृतदेह सुद्धा घरातच आहे। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा रत्ना अत्यंत शांत बसल्या होत्या। त्यांना आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप त्या ठिकाणी झालेला नव्हता। फॉरेन्सिक टीमने सुद्धा पुरावे गोळा केले।
त्या ठिकाणची चाकू जप्त केले आणि रत्ना यांच्यासह दोन्ही मुलींना सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं. सूर्याचे वडील नरेंद्र सिंग आणि आई उषा सिंग यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांना विश्वासच बसत नव्हता. कालपर्यंत सर्व ठीक असतानासुद्धा आज असं काही एकदम घडेल. सध्या या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, पण हे कृत्य केवळ मुलीच्या संरक्षणासाठी केलं गेलं की यामागं मालमत्तेचा वाद मुख्य कारण होतं, हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही आहे. रत्नादेवीचं म्हणणं आहे की मी हे माझ्या मुलीच्या आबरूपोटी हे पाऊल उचललं होतं आणि त्यासाठी मला कोणतीही शिक्षा मान्य आहे. यामुळे समाजामध्ये दोन गट पडले आहे. काही लोक म्हणतात की आईने जे केलं आहे ते आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी योग्य होतं, तर काही लोक विचारत आहेत की इतक्या कमी वयाच्या मुलासोबत नातं ठेवण्याची हिला काय गरज होती. तुमच्या मते या संपूर्ण प्रकरणात नक्की चूक कोणाची आहे? अशा प्रकारे कायदा हातात घेणं आणि कोणाचा जीव घेणं हा कोणत्याही समस्येचा शेवटचा मार्ग असू शकतो का? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.